श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चला तुम्हाला तर आज हळदीचं लेप उंबरेला कसं लावायचं दाखवते. थोडंसं हळद घ्यायचं, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं. तुमच्यापाशी गोमूत्र नसलं तर पण गुलाबजल टाकलं तरी बी चालते. दीपामावशी म्हणून आज लवकर उठून वगैरे सगळे हळदीचे लेप वगैरे लावून मी उंबऱ्याची पूजा वगैरे करून घेऊन आज दीपामावशीचं सगळं स्वच्छता वगैरे करून घ्यायचे. म्हणून म्हणले सगळं आपलं ही पूजा उरकाव. पूजा वगैरे उरकून झाल्याच्या नंतर पुढचं कामं बघता येते. चला तर मग माझी आजचं पूजा कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या बसलं संपलं होतं व्हाईट रंगोळी, त्याच्यामुळं मी आपले कलरचंच काढून घेतले. चला जसं असेल तसं. आज वातावरण बघा किती शांत शांत आभाळ आलं होतं आमच्याकडं. तुळशीची पूजा चालू आहे. तुळशीची पूजा वगैरे झाल्याच्या नंतर म्हणजे कंपल्सरी तुळशीची पूजा तुम्ही पण करतात का? माझं दररोजचं पूजा असते. मी कधी ब्लॉगमध्ये घेते कधी नाही घेत. तुळशी मातेची पूजा झाली. आता आपण वळू देवपूजाकडे. आज दिवा वगैरे सगळं स्वच्छ करून घेतली होती मी. आज दीपामावशीच म्हणल्यावर त्यांची पूजा वगैरे करून घ्यायचं आहे. मी आपलं रेग्युलरचं एक दिवा सगळं प्रज्वलित केले होते. हळदी कुंकू वाहून, फुलं अक्षता वाहून. आज देव पण सगळं स्वच्छ वगैरे घासून घेतले होते. स्वामी महाराजांचे अभिषेक चालू होतं. सगळे देव स्वच्छ घासून घेऊन मी त्यांचं पूजा वगैरे झालं होतं. म्हणले आता स्वामी महाराजांचे अभिषेक वगैरे करून घ्या. तुम्ही पण आज अमावस्येचं सगळं स्वच्छता देवघर वगैरे करून घेतलात का? नाही नसतं घेतलं तर करून घ्या. आज घटर अमावस्या असल्यामुळं सगळं घरातलं घाण वगैरे सगळं काढतात लोकांनी. चला आपण पण काढू. माझी आजची व्हिडिओ कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. माझी आजची पूजा, माझी स्वामी महाराज कशी दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा. चला मग पूजा सगळी झाली. दिव्यांची वगैरे पूजा करून घ्यायचं होतं. हळदी कुंकू वाहून, फुलं वाहून पूजा वगैरे करून आता फक्त दिव्यांची पूजा वगैरे करून घ्यायचे. दिवा प्रज्वलित सकाळी नाही करणार मी, संध्याकाळी करणार आहे. ते पण व्हिडिओ तुम्हाला मी संध्याकाळचं टाकते. आज कणकीचे 5 दिवे करून घ्यायचं. लेकरांना ओवाळायचं असते, ती संध्याकाळी करायचे. आता फक्त पूजासोबत दिव्याची पूजा करून घ्यायचं. तुमचं पण पूजा करून घ्या. सगळं काम उरकून जरा उशीर झाला मला व्हिडिओ टाकायला, त्यासाठी सॉरी. आज माझी स्वामी महाराजांची लुक कसं दिसते. माझ्या बसले गुलाब आज संपलेत. म्हणले आज मार्केटमध्ये जायचेच, फुलं आणायचेच. आता इथं महाजप वगैरे करून घेणार आहे मी. महाजप झाल्याच्या नंतर आरती करून घेणार आहे. आरती वगैरे सगळं करून घेतले. आज गॅसची पूजा पण करून घ्यायचे मला आवर्जून. गॅसची पूजा करताना कधी पण आपल्या अन्नपूर्णा माताची वास असते इथं, त्याच्यामुळं गॅसची पूजा अमावस्या पौर्णिमेला तुम्हाला शुक्रवारी मंगळवारी नाही झालं तर पण अमावस्या पौर्णिमेला नक्की गॅसची पूजा वगैरे करून घ्यायचं. स्वस्तिक काढायचं, कारण स्वस्तिकमध्ये महालक्ष्मीचा वास असते, त्याच्यामुळं गॅसवर पण स्वस्तिक काढायचं. आपली गॅसची पुढची भिंत असते तिथं पण स्वस्तिक काढून घ्यायचं. माता लक्ष्मीची, माता अन्नपूर्णाची वास कसा देव आपल्या घरात असू दे हेच तिला प्रार्थना करायचं. तुम्ही पण स्वस्तिक काढून घेतात का नक्की कमेंटमध्ये सांगा. माझी अमावस्या पौर्णिमेला असं नित्यनेमाने पूजा असतेच, पण तुम्ही पण करत असलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. माझी आजची सगळीकडली पूजा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आपली गॅस अन्नपूर्णा माता असते, त्याच्याची पूजा वगैरे कंप्लीट झाली. आता मी घेणार आहे फरशी पुसून. तुम्हाला सांगितले मीठ हळद गोमूत्र टाकूनच फरशी पुसायचं. त्याच्यानंतर मी जाणार आहे मार्केटमध्ये फुलं आणायला. मस्तपैकी ताजे फुले होते, फुलं घेतले. आता चाललो होतो घरी. इथं दिसलं आम्हाला टेबल, आम्ही ते घेतलो. आता जातो घरी. आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.